नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। 25 तारखेला त्यांनी परभणी जिल्हा पूर्ण, 26 तारखेला नागपूर जिल्हा, किल्लारी, अहमदपूर, लातूर, उदगीर आणि बीड असा दौरा करून आज सकाळी त्यांचा संभाजीनगर शहरात आगमन झालंय। आणि संभाजीनगर शहरामध्ये भीमटेकडी या ठिकाणी जागतिक बौद्ध धम्म परिषदेला आठवले साहेबांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। आणि त्या ठिकाणी आज या ठिकाणी ते आपल्या भव्य जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचंय की रिपब्लिकन पार्टी ऑफ हा पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून स्थापन झालेला पक्ष आहे आणि या पक्षाची धुरा रामदास आठवले चालवत आहे। देशभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जाळं पसरवण्याचं काम रामदास आठवले या ठिकाणी करतोय। नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात राहून आणि आज त्यांना खासदार म्हणून 12 वर्ष झाले, मंत्री म्हणून 8 वर्ष झालेत आहेत आणि पुन्हा देखील मंत्री रामदास आठवले कंटिन्यू राहणार आहेत। त्यांचं खासदारकीचं नॉमिनेशन 5 तारखेला आणखी जाहीर होणार आहे। आणि म्हणून आपल्या देशाचं कर्तव्यदक्ष मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या आठवले साहेबांच्या माध्यमातून आज रिपब्लिकन पक्षाचा विस्तार हा व्यापक झाला पाहिजे। रिपब्लिकन पक्ष मजबूत झाला पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आमचा गोरगरीब माणूस रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय। गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या बेघरांना घरं मिळाली पाहिजे, आमच्या महात्मा फुलेची कर्ज निकाली काढली पाहिजे, अण्णाभाऊ साठेची कर्ज निकाली काढली पाहिजे। अशा अनेक प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्याचे काम आपल्या या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मित्रांनो। आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी सतत कार्यरत राहणं पाहिजे। आणि लोक जोपर्यंत आपण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्ष मजबूत होणार नाही। त्यासाठी पुढच्या काळात आपल्याला काम करायचं, एवढा आवाहन करतो आणि सांगतो। जय भीम। रामदासजी आठवले साहेब यांची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केली होती। ही जाहीर सभा आणि हा मेळावा गंगापूर तालुक्याचे सन्माननीय तालुका अध्यक्ष काकासाहेब कोळसे, बाबासाहेब भरपुरे, बापू खाजेकर, चेतन सोनवणे, मी स्वतः JK आमराव यांच्या परिश्रमातून या ठिकाणी हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट फार दिवसानंतर या राजनांदगाव शहरामध्ये सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांची सभा नव्हती आणि ती सभा घेण्याचा आमचा खूप दिवसाचा प्रयत्न होता। शेवटी आजच्या दिवशी ती सभा घेण्याचं साहेबांनी मान्य केलं आणि साहेब आले प्रचंड उत्साहामध्ये आणि प्रचंड गर्दीमध्ये। ही आजची सभा सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांची पार पडली। आठवले साहेबांनी या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना काय असं सांगितलं किंवा कार्यकर्त्यांच्या काय कोणत्या काय समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या आठवले साहेबांनी या सभेच्या माध्यमातून, या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीचे संदर्भात जे संबंध आहेत आपले ते अधिकाधिक दृढ करून, मजबूत करून या सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचं काम, अगदी गावकुसातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे हा अजेंडा घेऊन सन्माननीय रामदासजी आठवले साहेब महायुतीबरोबर आहेत आणि ते या महायुतीमध्ये राहून सर्वसामान्याची सेवा करण्याची, बाबासाहेब आंबेडकरांच्या या तमाम वंचिताची सेवा करण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। आठवले साहेब राज्यसभेत जाणार आहेत, या संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया आहे? निश्चितच आठवले साहेब राज्यसभेवर तर जाणारच आहे आणि ते 100% निश्चित झालेलं आहे। परंतु आम्हा कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की साहेबांनी आता पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून निवडून जावा, ही आमच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे। महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये कुठल्याही स्वरूपाचा वाटा मिळत नाही, या संदर्भात काही मागणी आपण साहेबांकडे केली आहे का? निश्चितच पुढच्या काळामध्ये महायुतीकडनं आमच्या घटक पक्षाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महाराष्ट्र लेवलवर निश्चितच काही महामंडळं, निश्चित काही MLC
मिळण्याचा या ठिकाणी साहेबांनी मान्य केलेला आहे. बाबुराव दादासारखे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, त्यांना निश्चितपणाने MLC पुढच्या काळामध्ये मिळेल असा आम्हाला कार्यकर्त्याला विश्वास आहे.